नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल सावळकर, जनरल सर्जन. डायबिटीजमध्ये पायांची काळजी कशी घ्यायची हे आज आपण बघूया. जगामध्ये भारत ही डायबिटीसची राजधानी आहे. भारतातील अंदाजे 11 पैकी एका व्यक्तीला डायबिटीज असतो. तर याचं प्रमाण भारतातील लोकांमध्ये जास्त का आहे, तर आनुवंशिकता हे एक कारण आहे. दुसरं म्हणजे इंडियन डाएट, ज्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त असतं. प्रथिने आणि फायबर यांचा खूप कमी समावेश असतो. कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे रक्तातील साखरेत रूपांतर होतं आणि त्यामुळे ग्लुकोज स्पाइक वाढतो आणि हळूहळू इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो. तिसरं म्हणजे जीवनशैलीत झालेले बदल, जसं की व्यायामाचा अभाव, जंक फूड खाणे, पोल्युशन, पेस्टिसाइडयुक्त पालेभाज्या खाणे, ताणतणाव. तर यामुळे डायबिटीज इतर आजार देखील वाढलेले आहेत, जसं की ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, स्ट्रोक, लठ्ठपणा. ज्यांना डायबिटीज असतो अशा लोकांना पायांमध्ये जखमा होण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं. तर याचं प्रमाण जास्त का असतं, तर पहिलं रिझन म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे नर्व डॅमेज होतो, त्यामुळे पायांच्या संवेदना कमी होतात, म्हणून एखादा कट, फोड किंवा जखम पण लवकर समजत नाही. दुसरा म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होतात, त्यामुळे पायाला रक्तपुरवठा हा कमी होतो. त्याचप्रमाणे ऑक्सिजन आणि इतर न्यूट्रिएंट पण कमी पोहोचतात, म्हणून झालेल्या जखमा पण लवकर बऱ्या होत नाहीत. त्यामुळे प्रिव्हेन्शन हाच त्याच्यावर उत्तम उपाय आहे. तर त्यासाठी पायांची काळजी कशी घ्याल, तर पायांची दररोज तपासणी करा. अगदी पायांच्या बोटांच्या मध्ये पण तपासून पहा. यासाठी आरसा वापरा किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची मदत घ्या. कोणताही कट, फोड किंवा जखम झाली असेल तर ते तपासून पहा. दुसरं म्हणजे स्वच्छता आणि मॉइश्चरायझर. पाय स्वच्छ कोमट पाण्याने आणि सौम्य साबणाने धुवून घ्या. त्यावर मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझर हे बोटांच्या मध्ये लावू नका, त्यामुळे ओलावा अडकून बुरशी वाढू शकते. तिसरं म्हणजे संरक्षक बूट किंवा चप्पल घाला. अगदी घरात फिरताना पण अनवाणी पायाने फिरू नका. व्यवस्थित मोजे घाला. आरामदायक चप्पल किंवा बूट वापरा. या व्यतिरिक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे रक्तातील साखरेवर नियंत्रित ठेवा आणि दुसरं म्हणजे डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या. त्यामध्ये रक्तातील शुगर तपासा, डोळे तपासा आणि पायांची तपासणी करून घ्या. जर अल्सरकडे दुर्लक्ष केलं तर इन्फेक्शन पूर्ण पायात पसरू शकते आणि पाय कापण्याची पण वेळ येऊ शकते, म्हणून त्वरित उपचार घेणे खूप गरजेचे आहे. तुमच्या पायाच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे तुमच्या भविष्यावर नियंत्रण ठेवण्यासारखे आहे. आजच्या लहान सवयी उद्याचे मोठे परिणाम टाळू शकतात, त्यामुळे काळजी घ्या.